आवाज येतो का? फक्त एकदा मला सांगा म्हणजे आपण चालू करूया. हो येतोय सर आवाज. ओके. आपण 2014 सालचा पेपर आज बघत आहे. 2014 सालचा पेपर बघत असताना आपल्याला पहिला प्रश्न काय आहे तर खालील उतारा वाचून बघा. या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची म्हणजे प्रश्न क्रमांक 31 ते 34 ची उत्तरे पर्यायातून निवडा. आता या ठिकाणी आपल्याला पॅसेज दिला. पॅसेजवरचे प्रश्न सोडवत असताना फार छोटा पॅसेज आहे हा. या पॅसेजवरचे प्रश्न सोडवत असताना आपण एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की प्रश्नामध्ये जे अगोदर प्रश्न विचारलेले हे अगोदर आपण जर वाचून घेतले तर आपल्याला एक्झॅक्टली याचं उत्तर काय द्यायचं हे आपल्याला समजू शकतं. बघा, पॅसेजवरती प्रश्न क्रमांक 1, 2, 3 आणि प्रश्न क्रमांक 4 असे एकूण 4 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आणि 5वा जो प्रश्न आहे तो खऱ्या अर्थानं ग्रॅमॅटिकली पार्टवरती विचारण्यात आलेला आहे. म्हणून आपल्याला एकूण 4च प्रश्न पॅसेजवरती आहेत, प्रश्न क्रमांक 31 ते 34. आता या पॅसेजवरचे प्रश्न सोडवत असताना सर्वात प्रथम आपल्याला काय केलं पाहिजे तर प्रश्न वाचत असताना किंवा पॅसेज वाचत असताना आपल्याला हायलाईट करणं गरजेचं आहे. त्यामध्ये हायलाईट आपण काय करतोय तर आजच्या काळात सामाजिक आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. व्यक्ती व समाज परिवर्तन घडवणारे ते एक साधन मानले जाते. बर्ट्रांड रसेलही असेच वाटत होते. शिक्षणाने व्यक्ती बदलेल आणि व्यक्ती बदलली की समाजही बदलेल. प्रारब्धवादी समाज व्यवस्थेला परिवर्तन कधीही मान्य नसते. स्थितिशीलता ही तिची अधिप्रेरणा असते. आधुनिक काळातील गतिमानता या स्थितिशीलतेला हादरा देते. गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे. त्याचा परिणाम शिक्षणासारख्या एका महत्वाच्या घटकावरही झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचे साधन मानले. शिक्षण हे माणसाला विचार देते, त्याच्या बुद्धीची जोपासना करते, त्याच्या अस्तित्वाची त्याला जाणीव करून देते. अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिचे महत्व पटवून देताना म्हणतात की उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बलीन होऊन अल्पायुष्य होतो. तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणे दुसऱ्याचा गुलाम होतो. अशा पद्धतीने आपल्याला काय केलेलं आहे पॅसेज दिलेला आहे. आणि या पॅसेजवरती आधारित किंवा या उत्तरावरती आधारित प्रश्न क्रमांक 1 आहे बघा. आधुनिक काळाचे मानचिन्ह कोणते? आता आधुनिक काळाचे मानचिन्ह कोणते हे आपल्याला या पॅसेजमध्ये उत्तर दिलेलं आहे. आपण जे काय हायलाइट केलेलं आहे या हायलाइट मध्ये आपल्याला उत्तर सापडतंय का शोधा थोडंफार. बघा या ठिकाणी आपल्याला उत्तर सापडतंय का? गतिमानता. हो सर. गतिमानता आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे. बघा या ठिकाणी दिलाय आधुनिक काळातील गतिमानता या स्थितिशीलतेला हादरा देते. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर काय असणार आहे? गतिमानता. आधुनिक काळाचे मानचिन्ह कोणतं आहे? गतिमानता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा. मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती? मूलभूत जाणीव. आता याचं उत्तर कुठं आपल्याला आहे बघा. अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे. मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे. माईक बंद ठेवा थोडेफार. अस्तित्वाची जाणीव म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं काय असेल? उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3 बघा. शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे साधन नाही? शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे साधन नाही? पहिला आहे स्थितिशीलतेचे. आता या ठिकाणी स्थितिशीलतेचे हे साधन आहे का? तर नाहीये. बघा सामाजिक व आर्थिक विकासाचे आहे. सामाजिक आणि आर्थिक विकासाचे हे साधन आहे. आता या ठिकाणी म्हणले स्थितिशीलतेला हादरा देते म्हणजे स्थितिशीलतेचं ते प्रकारचं साधन नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर त्याचे. आता दुसरा काय दिलाय? सामाजिक आर्थिक विकासाचे. आता सामाजिक आर्थिक विकासाचं शिक्षण हे एक साधन आहे असं या पॅसेजवरून आपल्याला समजून येते. त्यानंतर दुसरा आहे व्यक्ती व सामाजिक परिवर्तनाचे. म्हणजे व्यक्तीमध्ये शिक्षणामुळे काय होतं? परिवर्तन घडून येतं. म्हणजे हे सुद्धा आहे. आणि तिसरा ऑप्शन आहे म्हणजे चौथा ऑप्शन सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचे साधन. बघा त्याच्या अस्तित्वाची त्याला जाणीव करून देते. म्हणजेच काय आहे? सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचं हे सुद्धा एक साधन आहे. फक्त याचं उत्तर काही स्थितिशीलतेचे हे उत्तर याचं होऊ शकत नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 1 स्थितिशीलतेचे हे उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 4 आहे.
शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल असं या पॅसेजवरून आपल्याला समजतं. काय सांगितले? शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल. आता या ठिकाणी आपण जर बघितलं शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल, तर प्रारब्धवादी, अल्पायुषी, परिवर्तनवादी आणि दुसऱ्याचा गुलाम. तर या ठिकाणी बघा काय सांगितले, शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बलहीन होऊन अल्पायुषी होतो. तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणी काय होतो, दुसऱ्याचा गुलाम होतो. म्हणजे तो काय होणार आहे, दुसऱ्याचा गुलाम. म्हणजे पर्याय क्रमांक 4 दुसऱ्याचा गुलाम हे उत्तर या ठिकाणी काय आहे, योग्य आहे. म्हणजे तो काय होणार आहे, दुसऱ्याचा गुलाम होणार आहे, हे समजून घ्या. हा प्रश्न क्रमांक 4 आपण पाहिलेले आहे. आता आपण कुठला पाहतोय, प्रश्न क्रमांक 5. आता प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय उत्तर दिलेले आहेत बघा. प्रश्न काय विचारलाय, प्रश्न क्रमांक 5 मध्ये आहे ग्राह्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. आता ग्राह्य म्हणजे काय, ग्राह्यचा अर्थ होतो स्वीकारणे, एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करणे. म्हणजे जेव्हा ग्राह्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारण्यात आलेला आहे त्यामध्ये आपल्याला स्वीकार्य तर अजिबातच येणार नाहीये, त्यानंतर घेण्यास योग्य हा पण येणार नाहीये, आणि त्यानंतर गृहीत म्हणजे एखादी गोष्ट गृहीत धरणं, त्यामुळे गृहीत हा सुद्धा येणार नाहीये, कारण स्वीकार्य हा समानार्थी शब्द आहे. हा काय आहे, समानार्थी शब्द. घेण्यास योग्य हा सुद्धा काय आहे, समानार्थी शब्द आहे. फक्त गृहीत हा समानार्थी शब्द होत नाहीये, पण आपल्याला विचारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक 5 मध्ये ग्राह्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, आणि याचं उत्तर आहे त्याज्य. हा ग्राह्य शब्दाचा विरुद्धार्थी त्याज्य. आता त्याज्य ऍक्च्युली या ठिकाणी शब्द कसा लिहिणं अपेक्षित होतं, त्याज्य, पण परीक्षा परिषदेनं ताज्य या पद्धतीने लिहिलेलं आहे. त्याज्य म्हणजे काय, तर एखादी गोष्ट वर्जित करणं. वर्जित करणं म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा त्याग करणं, ती गोष्ट सोडून देणं किंवा अर्पण करणं, हा अर्थ ग्राह्य या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दातून होतो. म्हणजेच कोणत्या, त्याज्य या शब्दातून. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, तर माधव मित्रांनाही या वाक्याचे अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते. माधव मित्रांनाही हे वाक्य या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, आणि काय सांगले, या वाक्याचे अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य. माईक बंद ठेवा सगळे, माईक कुणीही ऑन ठेवू नका. बघा, माधव मित्रांनाही या वाक्याचं आपल्याला काय करायला सांगितले, होकारार्थी वाक्य आपल्याला करायला सांगितले. मग एक गोष्ट ध्यानात घ्या, जेव्हा नकारार्थी वाक्य दिलं जातं त्या ठिकाणी नकारार्थी वाक्यामध्ये नेहमी काय आहे, हे जे नाही हा जो शब्द आहे हे नकार दर्शवतो. मग नकार नाहीचा शब्द काय होईल, आहे हे होईल. आता या ठिकाणी दुसरा एक शब्द दिलाय, भित्रा. भित्रा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो, तर शूर. भित्राचं काय होईल, शूर. मग जेव्हा आपल्याला होकारार्थीचं नकारार्थी किंवा नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायला सांगितलं जातं, तेव्हा फक्त दिलेला जो शब्द आहे म्हणजे भित्रा, भित्राचं विरुद्ध घेतला आपण शूर, आणि नाहीचा विरुद्धार्थी शब्द घेतला आहे, आणि बाकीचं आहे त्या पद्धतीनेच ठेवायचं. म्हणजे याचं उत्तर काय होईल, पर्याय क्रमांक 2 माधव शूर आहे, आणि याचं उत्तर सुद्धा हेच देण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्या, जेव्हा आपण होकारार्थीचं नकारार्थी करतो किंवा नकारार्थीचं होकारार्थी वाक्य करतो, तेव्हा वाक्याच्या अर्थामध्ये कोणताही बाधा आली नाही पाहिजे. वाक्याचा अर्थ मात्र आहे तसाच राहिला पाहिजे. अर्थ वाक्याचा न बदलता जे रूपांतरित केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, वाक्याचे रूपांतरित. म्हणजेच काय, होकारार्थी वाक्य असेल तर नकारार्थी करताना फक्त शब्द बदलले जातात, वाक्याचा अर्थ मात्र आहे तसाच राहतो. फॉर एक्झाम्पल आपण जर असं म्हटलं, राम हुशार आहे, या वाक्याचं रूपांतर कसं होईल, आहेच या ठिकाणी काय होईल, नाही. हुशारचं काय होईल, मठ्ठ. आणि राम हे आहे असं या ठिकाणी राहील. म्हणजेच काय झालं, राम हुशार आहे हे न म्हणता मी नकारार्थी वाक्य काय म्हटलं, राम मठ्ठ नाहीये. म्हणजेच मठ्ठ नाही म्हणजेच तो काय आहे, हुशार आहे. अशा पद्धतीने काय होतं,
वाक्याचं रूपांतरित करता आपल्याला येतं. त्या पद्धतीने या वाक्याचं रूपांतरित केलेलं आहे. आता या ठिकाणी बघा वाक्याचे प्रकार आपल्याला दिलेले आहेत. प्रश्नार्थी वाक्यामध्ये काय केलं जातं? प्रश्नार्थी वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी नेहमी प्रश्नचिन्ह दिलं जातं. उद्गारार्थी वाक्यामध्ये काय केलं जातं? उद्गारार्थी वाक्याच्या पण शेवटी उद्गारवाचक चिन्ह नेहमी दिलं जातं. आणि त्यानंतर विधानार्थी वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम दिला जातो. आणि नकारार्थी वाक्याच्या शेवटी सुद्धा पूर्ण विराम दिला जातो, परंतु क्रियापदाच्या रूपावरून नकार दर्शवलेला असतो. नकारार्थी वाक्यामध्ये नकार, तर होकारार्थी वाक्यामध्ये होकार दर्शवलेला असतो. म्हणूनच याला म्हटलं जातं होकारार्थी वाक्य किंवा नकारार्थी वाक्य. आणि विधानार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य हे दोन काय आहेत? प्रकार आहेत. होकारार्थी वाक्यालाच म्हटलं जातं करणरूपी वाक्य. हे एक समजून घ्या. होकारार्थी वाक्यालाच म्हटलं जातं करणरूपी वाक्य आणि नकारार्थी वाक्याला म्हटलं जातं अकरणरूपी वाक्य. अकरणरूपी वाक्य. आता या ठिकाणी बघा करणरूपीचं अकरणरूपी वाक्यात रूपांतर दिलं जातं, तर अकरणरूपी वाक्याचं करणरूपी वाक्यामध्ये रूपांतर दिलं जातं. म्हणजेच आपल्याला या दोन्ही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. करणरूपी म्हणजे होकारार्थी वाक्य आणि अकरणरूपी म्हणजे नकारार्थी वाक्य. अशा पद्धतीने होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य आपण बघितलेले आहे. आता या ठिकाणी दिले बघा प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. आता प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर करत असताना या ठिकाणी काय सांगितलंय? जगी सर्व सुखी असा कोण आहे? हा प्रश्नचिन्ह आहे, कारण का वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देण्यात आलेलं आहे. त्याचं रूपांतर कसं केलंय? जगात सर्व सुखी असा कोणी नाही. या ठिकाणी हे जे प्रश्नचिन्ह देण्यात आलेलं आहे हे मात्र चुकीचं आहे. हे या ठिकाणी प्रश्नचिन्ह नको होतं. विधानार्थी वाक्याच्या शेवटी नेहमी काय येतं? पूर्ण विराम दिला जातो. या ठिकाणी मात्र काय केलेलं आहे? प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, म्हणून हे योग्य नाही. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघतोय. बघा प्रश्न क्रमांक 7. सर्वांना स्क्रीन दिसतंय का? आवाज व्यवस्थित येतोय का? हो सर येतोय. ओके. बघा 7 नंबरचं काय सांगितलंय? पिसू या शब्दाचे योग्य अनेकवचन कोणते? आता पिसू सांगितलं. पिसू या शब्दाचं अनेकवचन. आता या ठिकाणी अनेकवचन करत असताना एक बेसिक नियम आहे. मराठी व्याकरणामध्ये आपण बघतो तर वचन, मराठी व्याकरणामध्ये वचन आपण बघत असताना वचनाचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे तो एक वचन आणि जो दुसरा प्रकार आहे तो अनेक वचन. असे मराठीत काय आहे? 2 वचनाचे प्रकार पडतात. पण जेव्हा आपण संस्कृत मध्ये जातो तेव्हा मात्र संस्कृत मध्ये काय होतात? वचनाचे 3 प्रकार पडतात. एक वचन सुद्धा आहे संस्कृत मध्ये, एक वचन आहे, दुसरा आहे द्विवचन आणि तिसरा आहे तो म्हणजे बहुवचन. असे संस्कृत मध्ये एकूण काय करतात? 3 प्रकार वचनाचे पडले जातात. पण आपल्याला मराठी व्याकरणाचा आपण अभ्यास करतोय त्यामुळे मराठीमध्ये वचनाचे एकूण किती प्रकार आहेत? 2 आहेत. एक वचन आणि दुसरा अनेक वचन. आता एक वचन म्हणजे काय? एक वचन म्हणजे वस्तू एक आहे असा बोध होतो. एक वचनावरून एखादी वस्तू एकच आहे असा बोध होतो. तर अनेक वचनावरून वस्तू 2 किंवा त्यापेक्षा काय आहे? 2 किंवा त्यापेक्षा जास्त आहेत असा आपल्याला या ठिकाणी काय होतो? बोध. त्यापेक्षा जास्त 2 किंवा 2 पेक्षा जास्त वस्तू असतील तर त्याला आपण म्हटलं जातं अनेक वचन. असं मराठी व्याकरणामध्ये एकूण 2 वचनाचे प्रकार आहेत. एक वचन आणि दुसरा आहे अनेक वचन. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय? पिसू या शब्दाचे योग्य अनेक वचन कोणतं? म्हणजे पिसू हा कुठल्या वचनात आहे? एक वचन आहे. आपल्याला सांगितले काय याचं करायला? अनेक वचन करायला सांगितलं. आता या ठिकाणी बघा पिसू हा शब्द आपण जेव्हा बघतोय, त्या पिसू हा शब्द बघत असताना एक गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. पिसू. आता या ठिकाणी आपल्याला कारांत गोष्ट समजणं गरजेचं आहे. कारांत. आता कारांत म्हणजे काय? तर ज्या शब्दाचा उच्चार आपण करतो तो उच्चार करत असताना शब्दाच्या शेवटी ज्या स्वराचा किंवा ज्या वर्णाचा उच्चार होतो त्याला त्याचा कारांत संबोधलं जातं. आता पिसूचा कारांत काय आहे? कोण सांगेल पिसूचा कारांत? उ उ उ. ह्रस्व उ का दीर्घ उ?
दीर्घ ह्रस्व दीर्घ दीर्घ ऊ. का दीर्घ ऊ? कारण या ठिकाणी हा दुसरा उकार देण्यात आलेला आहे. म्हणजे हा काय झाला? दीर्घ ऊ. मग एक बेसिक नियम काय होतो मराठी व्याकरणामध्ये? ह्रस्व ऊ किंवा दीर्घ ऊ हे जेव्हा एकवचनी शब्द असतात तेव्हा याचं अनेक वचन करत असताना नेहमी ते वाकारांत होतं. हा म्हणजे उकारांत किंवा उकारांत एकवचनी नामाचं अनेक वचन हे नेहमी वाकारांत होत असते. माईक थोडा ऑफ ठेवा म्हणजे सगळ्यांना क्लिअर साऊंड जाईल. उकारांत एकवचनी नामाचं किंवा उकारांत माईक माईक बंद ठेवा. जरा कृपया सर्वांनी माईक बंद ठेवा सगळ्यांना क्लिअर आवाज आहे. माईक कोणाचं ऑन आहे बघा. माईक बंद ठेवा प्लीज. रेश्मा अमोल कर्वे माईक कोणाचा ऑन आहे तो बंद ठेवा. तुमचा माईक ऑन आहे बघा, तुमच्यामुळे इतरांना डिस्टर्ब होतोय. रेश्मा अमोल कर्वे हा पुढं बघा. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगायचं? उकारांत एकवचनी आणि उकारांत एकवचनी म्हणजे ह्रस्व ऊ आणि दीर्घ ऊ यांचा अनेक वचन करत असताना ते काय होतं? नेहमी वाकारांत होतं. या पद्धतीने आपल्याला याचं उत्तर सापडते. मग आता मला सांगा पिसू या शब्दाचं अनेक वचन काय होईल? पिसूचं पिसवा. पिसवा म्हणजे पर्याय क्रमांक पिसवा 3 उत्तर योग्य आहे. पर्याय क्रमांक 3. हा नियम फक्त लक्षात ठेवा. उकारांत किंवा दीर्घ उकारांतचं काय होतं? वाकारांत होतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तर काय येईल? पिसूचं पिसवा. या ठिकाणी दिलाय उकारांत आणि उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन वाकारांत होते. उदाहरणार्थ बघा याचा अपवाद आहे. आता या ठिकाणी वाळू हा शब्द आपण घेतला तर मुळात वाळू हा एक वचनात पण वापरला जातो आणि अनेक वचनात सुद्धा वापरला जातो. त्यानंतर वस्तू वस्तू यामध्ये पण असंच आहे. एक वचनामध्ये सुद्धा तोच वापरला जातो आणि अनेक वचनामध्ये सुद्धा वस्तूच वापरला जातो. आणि त्यानंतर बाजू एक बाजू आणि अनेक बाजू म्हणजे हा शब्द सुद्धा दोन्ही वचनामध्ये सुद्धा सारखाच वापरला जातो. तसाच अजून एक मी देईल तुम्हाला शब्द गहू. आता बाजारातून आपण 1 गहू आणला असं आपण कधीच म्हणत नाही. बाजारातून आपण 1 किलो गहू आणले, 2 किलो गहू आणले किंवा 1 क्विंटल गहू आणले अशा पद्धतीने आपण काय करतो? म्हणत असतो. म्हणजेच गहू हे सुद्धा काय झालं? अनेक वचनी शब्द आहे. जो एक वचन म्हणून सुद्धा वापरला जातो आणि अनेक वचन म्हणून सुद्धा वापरला जातो. म्हणजे आपण जो काही नियम बघितला कोणता? ह्रस्व ऊ किंवा दीर्घ ऊचा काय होतो? अनेक वचन करताना वाकारांत होतो. या नियमाला हे शब्द अपवाद ठरत आहेत. अपवाद आणि परीक्षेला अपवादावरती जास्त प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? आता पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? आता क्रियापद म्हणजे काय हे अगोदर आपण समजून घेऊया. क्रियापद म्हणजे काय? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा काय केला पाहिजे? त्यानं अर्थ पूर्ण करणारा शब्द. त्याचबरोबर अर्थ पूर्ण करणारा कसला शब्द पाहिजे? क्रियावाचक. क्रियावाचक म्हणजे काय? की ज्या शब्दातून एखादी क्रिया दर्शवलेली आहे. म्हणजे वाक्याचा अर्थ पण पूर्ण केला पाहिजे आणि त्या शब्दानं वाक्यामधील एखादी क्रिया दर्शवली पाहिजे. त्याला आपण म्हणतो क्रियापद असं संबोधलं जातं. आता यामध्ये क्रियापदाचे परत 2 प्रकार पडतात. कोणते? सकर्मक आणि दुसरा आहे अकर्मक. आता सकर्मक म्हणजे काय? उदाहरण या ठिकाणी तो बघा. सकर्मक क्रियापदाचं उदाहरण बघा. राम आंबा खातो. राम आंबा खातो हे वाक्य आपण या ठिकाणी घेतलं. आता या ठिकाणी मला काय करायचं? वाक्यातील सर्वात प्रथम मला क्रियापद शोधलं पाहिजे. मग क्रियापद शोधत असताना क्रियापद झालं. क्रियापदानंतर काय? वाक्यातील असणारा कर्ता शोधला पाहिजे आणि कर्त्यानंतर मला वाक्यातील असणारं कर्म शोधलं पाहिजे. या 3 गोष्टी जर सापडल्या तर ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे प्रश्न क्रमांक 8 पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे याचं उत्तर आपल्याला सापडू शकतं. बघा वाक्यातील क्रियापद काय आहे? राम आंबा खातो. यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा आणि क्रियावाचक शब्द कोणता आहे? खातो 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 हे झालं या वाक्यातील क्रियापद.
या खातो या क्रियापदातील मूळ शब्द काय आहे तर खा. खा हा काय आहे मूळ शब्द आहे. या मूळ शब्दाला काय झालेला आहे तो हा प्रत्यय लागलेला आहे आणि खातो हे क्रियापद निर्माण झालेलं आहे. मग या ठिकाणी आपल्याला खातो या वाक्यावरून काय समजायचं आहे बघा. कर्ता शोधत असताना कर्त्याच्या क्रियापदातील मूळ शब्दाला काय केलं पाहिजे नारा प्रत्यय लावायचा. म्हणजे खाला नारा प्रत्यय लावला. नारा कधी लावायचा जर कर्ता पुल्लिंगी असेल तर, कर्ता स्त्रीलिंगी असेल तर नारी नारा किंवा नारी किंवा नारे, अनेक वचने असेल तर नारे. आणि प्रश्न काय विचारायचा कोण. बघा खाणारा खाणारी किंवा खाणारे कोण. मग याचं उत्तर काय मिळालं खाणारा कोण राम. राम. म्हणजे राम हा या वाक्यातील काय झाला कर्ता झाला. खातो हे या वाक्यातील झालं क्रियापद. आता आपल्याला तिसरी गोष्ट एक शोधायची ती म्हणजे काय कर्म. कर्मला काय प्रश्न विचारायचा खातो हे क्रियापद आहे असंच ठेवायचं आणि खातो या शब्दाच्या सुरुवातीला काय हा शब्द ठेवायचा आणि खातोच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं. म्हणजे काय होईल काय खातो याचं उत्तर काय मिळेल आपल्याला आंबा. 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 म्हणजे आंबा हे या वाक्यातील झालं कर्म. आपल्याला काय गोष्टी विचारल्या का कर्ता कर्म आणि क्रियापद या तीन गोष्टी आपण शोधल्या. काय वेळेला परीक्षेत काय होतं माहिती का विद्यार्थी म्हणून आपण एक चूक करतो काय कर्ता शोधताना मी काय सांगितलं खाणारा कोण विचारायचं. कोण न जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला काय सापडतो वाक्यातील कर्ता. पण जेव्हा आपण कायने प्रश्न विचारतोय ना तेव्हा मात्र आपल्याला वाक्यातील काय सापडतं कर्म. म्हणून आपल्याला कायने प्रश्न विचारायचा असेल तरच आपल्याला वाक्यातील कर्म सापडतं. मग आता या ठिकाणी आपल्याला काय विचारले पुढील पैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे. सकर्मक क्रियापद बघा मी रस्त्यात पडलो. पडणारा कोण मी. म्हणजे मी कोण झालो या वाक्यातील करता. 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 काय पडलो रस्त्यात पडलो. नाही. नाही कर्म नाहीये. वाक्यात कर्म नाही म्हणजे हे कशाचं वाक्य आहे अकर्मक क्रियापद. वाक्यात कर्म नाही. दुसरा आरोही लाडू खाते. खाणारी कोण आरोही म्हणजे आरोही या वाक्यात करता. माईक बंद ठेवा एक्सप्लेनेशन ऐकून घ्या. माईक बंद ठेवा. आरोही म्हणजे खाणारी कोण आरोही. आरोही या वाक्यातील झाली करता. काय खाते जेव्हा आपण प्रश्न विचारतो त्याला आपल्याला उत्तर मिळतं लाडू. म्हणजे लाडू हे या वाक्यातील काय झालं कर्म. खाण्याची क्रिया आरोहीची घडते ती म्हणजे कशावरती लाडूवरती. म्हणजे या वाक्यामध्ये कर्म आलेलं आहे. मग ज्या वाक्यामध्ये कर्म आहे त्याला आपण काय म्हणतो सकर्मक क्रियापद. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल आरोही लाडू खाते. वर्षा गवाड मॅडम माईक बंद ठेवा डिस्टर्बनेस होतोय. त्यामुळे आपल्याला बघा तिसरा आहे आज भाऊबीज आहे. आता आज भाऊबीज आहे असणारी कोण भाऊबीज. आहे. आहेचा मूळ शब्द काय आहे अस. याला प्रत्यय काय लावला नारी आणि प्रश्न विचारला कोण. आता आपल्याला माहिती आहे कोण न प्रश्न कधी विचारतो आपण जेव्हा आपल्याला वाक्यातील कोण शोधायचं आहे कर्ता शोधायचा. जेव्हा वाक्यातील आपल्याला कर्ता शोधायचा तेव्हा आपण काय करतो कोणने प्रश्न विचारतो. मग आता या ठिकाणी आपल्याला विचारला आज भाऊबीज आहे असं असणारी कोण कोण काय उत्तर मिळेल भाऊबीज. भाऊबीज. मग भाऊबीज हे वाक्यातील काय झालं करता. करता. मग भाऊबीज हे करता जर झालं तर वाक्यात कर्म आहे का नाही. म्हणजे आज भाऊबीज आहे हे सुद्धा वाक्य सकर्मक नाहीये. सुनील उद्या मुंबईला जाईल. जाणारा कोण सुनील. म्हणजे सुनील हा वाक्यात म्हणजे ह्या वाक्यात सुद्धा कर्म नाही. मग ज्या वाक्यामध्ये कर्म नाही त्या वाक्याला अकर्मक क्रियापद असं संबोधलं जातं. आणि ज्या वाक्यामध्ये कर्म आहे
त्या वाक्याला सकर्मक क्रियापद असं संबोधलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपला आहे 9 नंबरचा. डोंगरा एवढी हाव आणि तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? आता डोंगरा एवढी हाव आणि तिळा एवढी धाव याचा अर्थ एकच होतो, काय? महत्वाकांक्षा मोठी ठेवतोय, परंतु ती महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मात्र आपण कोणताही प्रयत्न करत नाही. म्हणून या ठिकाणी काय होईल? महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे. म्हणजेच काय? एखादी गोष्ट मिळवायची आहे हे आपण जाणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो मी, सर्वांना टीईटी पास व्हायचं आहे, पण टीईटी साठी अभ्यास जो करावा लागतो तो मात्र आपण करत नाही. म्हणजेच याचा अर्थ काय झाला? डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव. म्हणजे मोठमोठी स्वप्न आपण पाहतो, पण ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जे काही कष्ट घ्यावे लागतात ते कष्ट करण्याची मात्र आपली मानसिकता नाही. म्हणजेच काय होणार? डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव. समजलं काय? प्रश्न क्रमांक 9 समजला का? हो सर. त्यानंतर पुढचा 10 नंबरचा प्रश्न बघा. कोणी कोणास हसू नये. आता कोणी कोणास हसू नये या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? आता या ठिकाणी मला सांगा, अधोरेखित कोणताही शब्द केलेला नाहीये. कोणी कोणास हसू नये या प्रश्नामध्ये 10 नंबरच्या प्रश्नामध्ये कोणताच शब्द अधोरेखित केलेला नाही. पण इथं काय सांगितलंय? वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? मग असे जेव्हा प्रश्न आपल्या टीईटीला विचारले जातात तेव्हा याचं उत्तर आपण कसं गेस करायचं? तर दिलेले ऑप्शन काय आहेत हे शोधायचे. आता ऑप्शन मध्ये पहिला काय आहे? प्रश्नार्थक सर्वनाम. आता प्रश्नार्थक सर्वनामामध्ये काय येतं बघा. प्रश्नार्थक सर्वनामामध्ये कोण, काय हे शब्द येतात आणि हे शब्द आल्यानंतर वाक्याच्या शेवटी सर्वात महत्वाचं वाक्य आहे, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं. वाक्याच्या शेवटी काय येतं? प्रश्नचिन्ह येतं. आता मला सांगा, कोणी कोणास हसू नये या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे का? नाही. 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 म्हणजेच हे वाक्य प्रश्नार्थक नाही. दुसरा, दर्शक सर्वनाम. आता दर्शक सर्वनाम म्हणजे काय बघा. जवळची किंवा दूरची वस्तू एखादी दाखवण्यासाठी जी सर्वनामं वापरली जातात तेव्हा त्याला दर्शक सर्वनाम असं म्हणतात. आपण डीएड ला असताना पाठ घेत होतो. पाठ घेत असताना आपल्या हातामध्ये एक दर्शक दंड होता बघा, एक काठी असायची. त्या काठीवरून आपण एखादा पॉईंट काय करायचं? हायलाइट करायचं. मग हा पॉईंट हायलाइट करत असताना आपल्याला काय करावं लागायचं? तर ती काठी वापरली जायची. त्या काठीला नाव दिलं होतं दर्शक दंड. दर्शक दंड. आता दर्शक दंड म्हणजे काय? दर्शक म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ आहे दाखविणे. आता दाखविणे म्हणजे एखादी जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जी सर्वनामं वापरली जातात त्याला दर्शक सर्वनाम असं म्हणतात. दर्शक सर्वनाम कोणकोणते? हा, ही, हे, ह्या. त्यानंतर तो, ती, ते, त्या. हा, ही, हे, ह्या, तो, ती, ते, त्या. बघा, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी. आता जवळची वस्तू जेव्हा दाखवली जाते तेव्हा ही सर्व नाव वापरली जातात. हा, ही, हे, या. जवळची वस्तू दाखवण्यासाठी. दूरची वस्तू दाखवण्यासाठी तो, ती, ते, त्या. दूरची वस्तू. बघा, आता तुम्ही घरामध्ये बसलेला आहात. घरातून जर तुमची खिडकी जर दिसत असेल तर त्या खिडकीमध्ये आपण जर म्हणलं खिडकीतून तो पहा पक्षी, तो पहा, म्हणजे तो पक्षी आपल्या जवळ आहे का? नाही. तो पक्षी दूर आहे. म्हणजे दूरची वस्तू दाखवण्यासाठी तो, ती, ते, त्या ही सर्वनामं वापरली जातात. तर जवळची वस्तू दाखवण्यासाठी हा, ही, हे, या ही सर्वनामं वापरली जातात. मग असं सर्वनाम कोणी कोणास हसू नये या वाक्यामध्ये आला आहे का? नाही. 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 म्हणजे दर्शक सर्वनाम सुद्धा ऑप्शन आपला काय झाला? कट झाला. तिसरा राहिला संबंधी सर्वनाम. आता संबंधी सर्वनामाची व्याख्या काय आहे? पुढे वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध जोडण्यासाठी. आता वाक्यात दर्शक सर्वनामच आलेलं नाही तर संबंधी सर्वनाम येईल का? नाही. नाही येणार. जर संबंधी सर्वनाम कोणते आहेत बघा. जो, जी, जे, ज्या. याचं उदाहरण मी एक सांगतो जे परीक्षेला विचारण्यात होतं. जो तळे राखील तो पाणी चाकील. जो, बघा, जो तळे राखील
जो तळे राखील तो पाणी चाखील. जो तळे राखील तो पाणी चाखील. आता यामध्ये संबंधी सर्वनाम आलेलं आहे. आता तो हे कसलं सर्वनाम आहे मला सांगा. तो दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम. सर्वनाम. तो हे दर्शक सर्वनाम आहे. मग या दर्शक सर्वनामाशी संबंध जोडलाय. दर्शक सर्वनामाशी काय केलाय? संबंध जोडलाय. कुणी जोडलाय? पाणी कोण चाकणार आहे? जो जो तळे मग जो हे काय? जो हे काय आहे? संबंधी. बरोबर, संबंधी सर्वनाम. जो तळे राखील म्हणजे जो तळे राखणार आहे तोच भविष्यात काय करणार आहे? पाणी चाकणार आहे. मी असं एक वाक्य म्हणू शकतो, जो चांगला अभ्यास करेल तोच परीक्षा पास होईल. परीक्षा पास कोण होणार? मग जो चांगला अभ्यास करेल तो. जो करणार नाही तो होणार नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी संबंधी सर्वनाम सुद्धा वाक्यामध्ये आलेलं नाहीये. मग वाक्यामध्ये काय आलेलं आहे? कोणी कोणास असू नये. मगाशी आपण काय बघितलं? कोण काय कोणी हे कशामध्ये येत होते? मगाशी प्रश्नार्थक मध्ये येत होते. बरोबर, कोण कोणास हे आपण मगाशी कशामध्ये पाहिले? प्रश्नार्थक मध्ये येत होते. पण प्रश्नार्थक जर सर्वनाम असेल तर वाक्याच्या शेवटी काय असतं? नेहमी प्रश्नचिन्ह विचारलं जातं. या ठिकाणी मात्र प्रश्नचिन्ह आलेलं नाही. जर वाक्याच्या शेवटी जर प्रश्नचिन्ह आलं नसेल तर त्याला अनिश्चित सर्वनाम असं म्हटलं जातं. काय म्हणायचं? अनिश्चित सर्वनाम. बघा, फार सोपं आहे. प्रश्नार्थ वाक्यामध्ये सुद्धा कोण कोणास काय हे 3-4 शब्द येतात. कोण कोणास कोणी काय हे शब्द येतात. पण ह्या शब्दांच्या शेवटी काय यावं लागतं? प्रश्नचिन्ह यावं लागतं. जर वाक्याच्या शेवटी जर प्रश्नचिन्ह जर आलं नाही तर हेच कोण काय कोणी कोणास हे म्हणतात अनिश्चित सर्वनाम. याच अनिश्चित सर्वनामांना सामान्य सर्वनाम असं सुद्धा म्हटलं जातं. सामान्य सर्वनाम. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा. सामान्य सर्वनाम म्हणजे सुद्धा तेच आणि अनिश्चित सर्वनाम म्हणजे सुद्धा तेच आणि प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे सुद्धा तीच सर्वनाम, परंतु वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे किंवा नाही यावरून त्याचे उपप्रकार ठरतात. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 मध्ये काय सांगितलेलं आहे? पुढीलपैकी गुण विशेषणाचे उदाहरण कोणते? पुढीलपैकी गुण विशेषणाचे उदाहरण कोणते? आता गुण विशेषण बघा. गुण विशेषण, विशेषण म्हणजे काय अगोदर व्याख्या समजून घ्या, मग आपण उत्तर गेस करू. तर विशेषण, विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द. कोणाबद्दल? नामाबद्दल विशेष माहिती. कसली माहिती सांगतो? विशेष माहिती सांगणारा शब्द. व काय? नामाची व्याप्ती. नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द. बघा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणं आणि नामाची व्याप्ती मर्यादित करणं हे जे शब्द करतात त्या शब्दांना काय म्हटलं जातं? विशेषण असं संबोधलं जातं. आता विशेषण असं संबोधलं जातं. विशेषणाचे प्रकार पडतात. गुण विशेषण, संख्या विशेषण. आता या ठिकाणी बघा, गुण विशेषण म्हणजे काय? गुण विशेषण, गुण विशेषण म्हणजे असं विशेषण की जे विशेषण एखाद्या नामाबद्दल काय करतं? नामाच्या अंगी असणारा एखादा गुण दर्शवतं. त्याला म्हटलं जातं गुण विशेषण. आणि दुसरं काय आहे? संख्या विशेषण. संख्या म्हणजे काय? तर नामाच्या संख्या दर्शवल्या जातात. ते नाम 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे का अनंत आहे. संख्या विशेषणामध्ये परत प्रकार पडतात. गणनावाचक आणि क्रमवाचक. गणना म्हणजे मोजता येणाऱ्या आणि काही संख्या मोजू शकत नाही असे सुद्धा शब्द या ठिकाणी येतात. त्याला म्हटलं जातं संख्या विशेषण. मग आता प्रश्नामध्ये काय सांगले? पुढील पैकी गुण विशेषणाचे उदाहरण कोणते? बघा, गुण विशेषणाचे उदाहरण पहिलं काय आहे? सर्व मुली. आता सर्व मुली या वाक्यामध्ये गुण विशेषण आहे का? सर्व म्हटलंय. सर्व, सर्व हे कशात गेलं? संख्या आहे ना सर्व. आता एक्झॅक्टली संख्या सांगता येत नाहीये. सर्व म्हणजे किती? 10, 15, 20, 100 का 1000 हे सांगता येत नाहीये. त्यानंतर खूप, लोक, खूप, खूप हे सुद्धा काय झालं? संख्या झालं. त्यानंतर तिसरं दोन्ही. ऑप्शन क्रमांक 4 बघा, दोन्ही. दोन्ही हे सुद्धा काय होईल?
संख्या संख्या विशेषण. आणि चौथा आहे काळा कुत्रा. आता कुत्रा काळा आहे म्हणजे कुत्र्याचा तो रंग काय झाला? काळा. कुत्र्याचा रंग झाला म्हणजेच तो काय झाला? त्या कुत्र्याचा गुणविशेष. गुण झाला. म्हणून याला म्हटलं जातं गुण विशेषण. मग उत्तर काय येईल याचं? काळा कुत्रा. काळा कुत्रा. बरोबर काळा कुत्रा. पुढचा प्रश्न बघा. 11 नंबर झाल्यानंतर 12 नंबर. सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली. 12 नंबरचा प्रश्न. सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली या वाक्याचा काळ ओळखा म्हटलंय. काय ओळखायचं? आकाशात झेप घेतली. आता क्रिया घेतली. घेतली या शब्दावरून क्रिया घडून गेली आहे का क्रिया घडत आहे हे समजतं. घडून गेली आहे. घडून गेल्या म्हणजे हे वाक्य कशामध्ये गेलं? भूतकाळ. म्हणजे एखादी क्रिया जेव्हा घडून गेलेली आहे तेव्हा त्याला म्हटलं जातं भूतकाळ. असं म्हटलंय का सारे बळ एकवटून तो आकाशात झेप घेत आहे? नाही. नाही. घेत आहे म्हटलं असतं तर ते कशात गेलं असतं? वर्तमान काळ. वर्तमान पण या काळ. ठिकाणी काय म्हटलं? झेप घेतली म्हणजे झेप घेण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. मग क्रिया जेव्हा घडून गेलेली असते तेव्हा त्याला म्हटलं जातं भूतकाळ. मग आता या ठिकाणी दिलेल्या ऑप्शन मध्ये फक्त एकच ऑप्शन असा आहे की ज्याच्यामध्ये भूतकाळ हा ऑप्शन लपलेला आहे आणि तो म्हणजे पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 1 साधा भूतकाळ. बाकीचे काय आहेत? वर्तमान काळ. माईक बंद ठेवा. बाकीचे आहेत साधा वर्तमान काळ, पूर्ण भविष्यकाळ आणि चौथा आहे तो पूर्ण वर्तमान काळ. पण या ठिकाणी काय दिलंय? भूतकाळाचा एकच ऑप्शन आहे आणि आपलं उत्तर तेच आहे. कारण क्रियापदाचं रूप आहे घेतली. घेतली म्हणजे क्रिया काय झालेली आहे? पूर्ण झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 13. आई म्हणाली इच्छा असो वा नसो प्रपंच मांडला की आपोआप स्वार्थी होतो या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? प्रश्न क्रमांक 13 फार समजून घ्या कारण या वर्षी सुद्धा 1 मार्काला हा प्रश्न येणार आहे. हा म्हणजे या प्रश्नासारखाच पॅटर्न नुसार दुसरा प्रश्न येईल. काय आहे? आई म्हणाली इच्छा असो वा नसो प्रपंच मांडला की आपोआप स्वार्थी होतो या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? बघा आता आपल्याला कुठून कुठपर्यंत विरामचिन्ह शोधायचे आहेत बघा. इथून आई म्हणाली इच्छा असो वा नसो प्रपंच मांडला की आपोआप स्वार्थी होतो या वाक्यामधलं आपल्याला विरामचिन्ह शोधायचे. या वाक्यात विरामचिन्ह कुठलं कुठलं आलेलं आहे? सुरुवातीला आले ते म्हणजे काय? आई म्हणाली. म्हणाल्यानंतर कोणतं चिन्ह आहे? स्वल्पविराम. स्वल्पविराम. जे असं लिहिलं जातं. त्यानंतर इच्छा असो वा नसो यामध्ये काय आहे? दुहेरी अवतरण चिन्ह. माईक बंद ठेवा. दुहेरी अवतरण चिन्ह ते कसं लिहिलं जातं? या पद्धतीने दुहेरी अवतरण चिन्ह. त्यानंतर असो वा नसो. आता या ठिकाणी नसोच्या शेवटी जिथं चिन्ह आलं ते कोणतं आहे? स्वल्पविराम. म्हणजे हे 1 झालं, 2 झालं, तिसरं पुन्हा आलंय स्वल्पविराम. स्वल्पविराम. आणि वाक्याच्या शेवटी काय सांगितलंय? आपोआप स्वार्थी होतो या ठिकाणी आलाय तो पूर्णविराम. म्हणजे चौथं वाक्य काय? चौथं काय आहे? पूर्ण विराम. पूर्णविराम हा म्हणजे शेवटी वाक्या शेवटी फुल स्टॉप दिला जातो. पूर्णविराम. आता अशा पद्धतीने एकूण काय आहेत? 4 विरामचिन्ह आलेली आहेत. आपल्याला ही गोष्ट ध्यानात घेणं गरजेचं आहे. प्रश्न काय विचारलाय? आई म्हणाली इच्छा असो वा नसो प्रपंच मांडला की आपोआप स्वार्थी होतो या वाक्यात किती विरामचिन्ह आले आहेत? इथपर्यंत आपण हे बघितलं. आता एक गोष्ट बघा. या ठिकाणी तुम्हाला आहे किती आली आहेत इथे एक प्रश्नचिन्ह दिसते. पण हे प्रश्नचिन्ह कधीही काउंट करायचं नाही. हे का करायचं नाही? कारण वाक्य इथपर्यंतच आहे ना. जे मी उभी रेष ओढलेली आहे लाल रंगात ही इथपर्यंतच वाक्य आहे आणि इथपर्यंतच आपण काय करायचा असतो? अभ्यास करायचा असतो. पुढच्या गोष्टींचा विचार केला जात नाही. हा कारण त्यांनी इथपर्यंतच अर्थ विचारलेला आहे. हा एक चिन्ह जर 2दा आलं तर ते पण काउंट करायचं नसतं ना? हा मी सांगतो ते. फक्त हे समजून घ्या शेवटचं प्रश्नचिन्ह काउंट करायचं
नाही. आता जो तुम्ही प्रश्न विचारला की एकच चिन्ह 2 वेळा आलं तर काउंट करायचं का, हो नक्कीच करायचं, कारण विरामचिन्ह किती आले हे विचारलं, किती विरामचिन्ह. मग या ठिकाणी बघा ना, आता स्वल्पविराम या ठिकाणी पण येत आलेला आहे आणि हा सुद्धा स्वल्पविराम आलेला आहे. म्हणजे स्वल्पविराम आपण किती वेळा काउंट केला, 2 वेळा काउंट केला. आता इथं अजून एक प्रश्न काय विचारला, तो किती विरामचिन्ह आली, याऐवजी इथं काय विचारायचं, किती प्रकारची, किती प्रकारची. मग जेव्हा किती प्रकारची विरामचिन्ह आली असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मात्र काय करायचं, एकच चिन्ह जर डबल आला असेल तर त्यावेळेला मात्र ते काउंट करायचं नाही, कारण हा स्वल्पविराम आणि हा स्वल्पविराम हा दोन्ही मिळून काय झाला, एकच प्रकार झाला. इथं मात्र प्रकार विचारले, किती प्रकार विचारले तर काय करायचं, डबल आलेलं चिन्ह फक्त काय करायचं, एकदाच काउंट करायचं. मग या प्रश्नामध्ये किती प्रकारची विरामचिन्ह आली आहेत हे जर विचारलं असतं तर याचं उत्तर काय आलं असतं, 3. 3. कोण कोण? 3 नंबर. स्वल्पविराम, पूर्णविराम, दुहेरी अवतरण उतरण चिन्ह आणि पूर्णविराम. बरोबर, स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह आणि पूर्णविराम. स्वल्पविराम कधी वापरला जातो, एकाच प्रकारचे शब्द, एकाच जातीतील शब्द जेव्हा पुन्हा पुन्हा येतात तेव्हा ते वेगळे दाखवण्यासाठी स्वल्पविराम चिन्ह वापरलं जातं. त्यानंतर अवतरण चिन्हाचे 2 प्रकार पडतात. एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरतात, एखादा विशिष्ट शब्दसमूह जेव्हा वेगळा दाखवायचा असतो, शब्दसमूह वेगळे रूपाने दाखवायचा असेल तेव्हा एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. आणि दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे काय, या ठिकाणी आता आपल्याला सांगितले, काय सांगितले बघा, आई म्हणाली, आता कोण म्हणाल, आई म्हणाली, म्हणजे आईच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे दाखवण्यासाठी काय केलेले, दुहेरी अवतरण चिन्ह या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणजेच बोलणाऱ्याच्या तोंडचे किंवा एखाद्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे दाखवण्यासाठी काय केले जातात, दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. हाच प्रश्न 2015च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आला आहे, जो आपण उद्या बघणार आहे. काय, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे दाखवण्यासाठी कोणत्या विरामचिन्ह वापरलं जातं. त्यानंतर पहा, उद्गारवाचक. उद्गारवाचक कधी वापरलं जातं, उद्गारवाचक शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह हे नेहमी दिलं जातं. म्हणजे काय, वाक्यातून जेव्हा बोलणाऱ्याच्या मनातला उत्कट भाव प्रकट होतो तेव्हा अशा वाक्याच्या अखेरीस उद्गारवाचक चिन्ह दिलं जातं. त्यानंतर अर्धविराम. मोठी वाक्य वाचताना जिथे स्वल्पविरामापेक्षा किंचित जास्त थांबावे लागते तिथे हे चिन्ह येतं. काय सांगितलं, किंचित जास्त थांबावं लागतं. त्यानंतर प्रश्नचिन्ह आपल्याला माहित आहे या पद्धतीनं असतं. अर्धविराम, 2 छोटी वाक्य उभ्याने या उभ्याने जोडताना. संयोग चिन्ह, संयोग चिन्हामध्ये आणि अपसारण चिन्हामध्ये कन्फ्युजन होतं. संयोग चिन्ह कसं आहे बघा, पायावरती लिहितो ग्रीन बोर्ड वरती. हा संयोग चिन्ह जे आहे ते छोटी आडवी रेष ओढली जाते आणि जे अपसारण जे चिन्ह आहे ना ते संयोग चिन्हापेक्षा थोडीशी मोठी रेष ओढली जाते. तेवढंच फक्त फरक समजून घ्या. छोटी लहान आडवी रेष असेल तर संयोग चिन्ह आणि मोठी असेल तर थोडस अपसारण चिन्ह. मग संयोग चिन्ह कधी वापरलं जातं, संयोग चिन्ह कधी वापरलं जातं, ओळीच्या शेवटी शब्द आपण ओळीच्या शेवटी म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं लिहित चाललो आणि लिहित असताना इथं जर अपूर्ण राहिलं तर इथं डॅश करतो, मी काय करतो इथून लिहायला परत सुरुवात करतो. म्हणजे याला काय म्हटलं जातं, संयोग चिन्ह. आता अपसारण चिन्ह कधी वापरतात, बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास. आता मला स्पष्टीकरण द्यायचंय कशाचं, नाम या घटकाबद्दल स्पष्टीकरण द्यायचं. मग नाम याचं स्पष्टीकरण देताना मी काय केलं, नाम हा शब्द लिहिला आणि पुढे ही रेष ओढली. ही पुढे जी ओढलेली रेष आहे या रेषेलाच काय म्हटलं जातं, अपसारण चिन्ह. मग याच्या पुढे मी व्याख्या लिहिणार, काय, ठेवलेल्या किंवा कल्पिलेल्या नावाला काय म्हणतात, नाम म्हणतात. अशा पद्धतीने आपण नामाची व्याख्या करू शकतो. समजलं काय, चिन्ह समजले का? हो सर. हो सर. हो सर. ओके. त्यानंतर पुढचा बघा 14वा प्रश्न. काय, पुढीलपैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखा. आता प्रत्यय आणि उपसर्ग या 2 गोष्टी समजून घ्या. प्रत्यय आणि कोण, उपसर्ग. हे काय आहे, प्रत्यय हे काय केले जातात, शब्दाच्या सुरुवातीला जोडून येतात. कधी, शब्दाच्या शेवटी. प्रत्यय कुठे जोडले जातात, शब्दाच्या
शेवटी, आणि उपसर्ग हे मात्र काय केले जातात शब्दाच्या सुरुवातीला. शब्दाच्या सुरुवातीत जोडून येतात, सुरुवातीस. आता या ठिकाणी आपल्याला दिलाय प्रत्यय जोडून तयार म्हणले, प्रत्यय जोडून तयार केलेला शब्द म्हणजे कुठं असणार आहे तो जोडलेला शब्द? शेवटी. शब्दाच्या शेवटी. शेवटी. आता या ठिकाणी पहिला शब्द पहा, पहिला शब्द काय दिलाय? उपहार. हा, उपहार हा शब्द दिलाय. आता उपहार हा शब्द दिला असताना बघा, उपहार, त्यानंतर दुसरा काय दिलाय? अवजड. तिसरा शब्द आहे प्रतिकार, आणि चौथा शब्द आहे झुपकेदार. असे एकूण 4 शब्द आहेत जे फळ्याच्या डाव्या बाजूला आपण लिहिलेले आहे. उपहार मधला बघा काय शब्द दिलेला आहे? आता इथं प्रत्यय जोडून आहे. आता यामधला हार हा मूळ शब्द आहे. हार हा मूळ शब्द आहे. हार या शब्दाला एक अर्थ प्राप्त होतो, म्हणजे हा मूळ शब्द झाला. याला पुढे जोडलाय, कोणता शब्द जोडलाय? उप. म्हणजे हा कसला गटित शब्द आहे? हा उपसर्ग गटित आहे, उपसर्ग. कारण काय झालाय? हार या शब्दाच्या सुरुवातीला. आता या ठिकाणी बघा, जड हा एक मूळ शब्द आहे. जड, जड म्हणजे वजनदार, वजनी. त्याच्या अगोदर कुठला शब्द जोडून आलाय? अव. म्हणजे हा सुद्धा काय झाला? उपसर्ग गटित शब्द. आता त्यानंतर कार. कार हा सुद्धा एक शब्द आहे. कार म्हणजे 4 चाकी आपण म्हणू शकतो. कार हा सुद्धा एक शब्द आहे. त्याला सुरुवातीला जोडून कुठला शब्द आलाय? प्रति. म्हणजे प्रति पुढे जोडला म्हणून हा सुद्धा काय झाला? उपसर्ग घटित शब्द. आता झुपकेदार. आता या ठिकाणी दार, दार हा उपसर्ग प्रत्यय शब्द आहे का? आहे. माईक बंद ठेवा. त्यामध्ये बघा झुपके हा एक शब्द आहे, झुपके. या झुपके या शब्दाला दार हा काय जोडलेला आहे? प्रत्यय जोडलेला आहे. म्हणून झुपकेदार हा काय होईल? प्रत्यय घटित शब्द. प्रत्यय जोडून झालेला शब्द म्हणजे दार हा काय झाला? प्रत्यय आहे. आणि पुढचा मूळ शब्द आहे. झुपके हा मूळ शब्द आहे. मग मूळ शब्दाला जेव्हा शेवटी प्रत्यय जोडला जातो तेव्हा त्याला म्हणतात प्रत्यय घटित शब्द. आणि मूळ शब्दाच्या सुरुवातीला जेव्हा शब्द जोडला जातो तेव्हा त्याला उपसर्ग असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मिनिट. आता प्रतिकार हा शब्द आहे, ह्याच्यातला कार हा सुद्धा प्रत्यय घटित होऊ शकतो की? जर सपोज कलाकार हा शब्द घेतला तर कला या शब्दाला कार हा सुद्धा प्रत्यय लागलेलाच आहे ना? बरोबर. हा, मग आता कलाकार या शब्दामध्ये जर आपण जर गेलो तर मुळात कला हा एक शब्द आहे, बरोबर का? याला काहीतरी अर्थ आहे. ज्या शब्दाला अर्थ आहे आणि त्याला जोडून काय आलाय? कार. या ठिकाणी कार हा काय होईल? या ठिकाणी मात्र तो प्रत्यय होते. पण या ठिकाणी प्रति, जिथं काय म्हणले? प्रतिकार म्हटले, त्यामुळे या ठिकाणी प्रति हाच उपसर्ग होते. कार हा प्रत्यय होत नाही. कारण कार हा मुळात शब्द झाला, या ठिकाणी मूळ शब्द झाला आणि त्याला प्रति हा पुढे जोडून आलाय म्हणून प्रतिकार हा शब्द झाला. प्रतिकारला अर्थ काय झाला? विरोध करणे. मग हा असा नवीन अर्थ निर्माण झाला पाहिजे त्यात, म्हणून त्याला ते प्रत्यय कोणता आणि उपसर्ग कोणता हे आपल्याला समजतं. या ठिकाणी प्रतिकार, कार हा शब्द आहे पण कार या शब्दाला एक अर्थ आहे. आणि जेव्हा प्रति हा शब्द पुढे जोडला गेला त्यापासून नवीन शब्द जो बनला प्रतिकार, त्या प्रतिकारला एक नवीनच एक अर्थ प्राप्त झाला. तो म्हणजे कोणता? विरोध करणे. म्हणून प्रति हाच उपसर्ग होऊ शकतो. या ठिकाणी कार हा प्रत्यय होणार नाही. इथं झुपकेदार हाच फक्त काय आहे? प्रत्यय घटित शब्द आहे. समजलं? ओके. पुढचा प्रश्न 14 नंबरचा नंतर 15 बघा. पतीचा समानार्थी शब्द ओळखा. पती, पती म्हणजे कोण? नवरा. या ठिकाणी दिले पतीचा समानार्थी शब्द आहे नवरा, कांत, भरता, धव आणि व्रतार. हे सगळे काय आहेत? पतीचे समानार्थी शब्द आहेत. आता या ठिकाणी बघा काय काय दिलेले आहेत पतीचे समानार्थी शब्द. ऑप्शन मध्ये काय दिलेत बघा. काय आहे? कांता. कांता हा होत नाही. कांता म्हणजे कोण? पत्नी.
कांता म्हणजे कोण? पत्नी. म्हणजे हा काय झाला? पतीचा विरुद्धार्थी शब्द झाला. त्यानंतर भरता. भरता म्हणजे कोण? पती. हा आहेच. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपल्याला उत्तर इथं दिलेलं आहे. आता यानंतर बघा, कांता नंतर कोण? दारा आणि जाया. च्या काय आहेत? पत्नीचे समानार्थी शब्द आहेत. कशाचे? पत्नी म्हणजे बायको, याचे काय आहेत? समानार्थी शब्द आहेत. आता भरता बघा, भरता दिलाय. आता भ्राता शब्द जर आला तर काय होईल? भ्राताचा समानार्थी शब्द काय होईल? भ्राता. भाऊ. बरोबर. भ्राताचा समानार्थी शब्द होईल भाऊ. मग या ठिकाणी भरता दिलाय. भरता. भरता म्हणजे कोण झाला इथं? पती झाला. आणि भ्रतार म्हणजे सुद्धा कोण? पती. पण भ्राता जर शब्द आला तर मात्र त्याला काय म्हणायचं? भाऊ. एवढं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 16. काय सांगितले? 16 पासून 49, सॉरी 46 ते 49 दिलेलं आहे. पण 16 ते 19 पर्यंतचे प्रश्न आपल्याला सोडवायचे. 16 ते 19 चे प्रश्न काय आहे? पुढील कविता वाचून त्या खालील प्रश्न क्रमांक 16 ते 19 ची उत्तरे पर्यायातून निवडा. आता उतारा वाचायचा आहे. सॉरी, उतारा नाही, कविता वाचायची. आता कविता वाचत असताना सुद्धा आपण काय करायचं? जे प्रश्न आपल्याला दिलेले आहेत ते प्रश्न आपण काय करायचे? नीट अगोदर वाचून घ्यायचे. एकदा का प्रश्न आपण नीट वाचून घेतले की नीट वाचल्यानंतर काय करायचं? हायलाइट करायचं. म्हणजे जे दिलेले शब्द आहेत ते काय करायचे? हायलाइट करायचे. एकदा शब्द हायलाइट केले की आपल्याला उत्तर सापडतात. बघा, ओढाळ वासरू राणे आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या, कानामध्ये वारे भरून या न्यारे, फिर दरी फिरे रानो माळ, मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे, विसरुनी भान भुकणी तहान, पायाखाली रान घाली सारे, थकुनी या खूप सरता हुरूप, आठवे कळप तया लागे, फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच भागे भटकत, पडता अंधारू लागले हंबरू, माये तू लेकरू शोधू येईल. अशा पद्धतीने काय दिलेले? कविता एक दिलेली आहे. आता या कवितेमध्ये प्रश्न क्रमांक 16 काय विचारलाय बघा. वासरू केव्हा हंबरू लागले? आता याचं उत्तर कुठं सापडतंय बघा. ऑप्शन मधून शोधू नका, वरती बघा. या ठिकाणी शेवटून 2 नंबर, पडता अंधारू लागले हंबरू. पडता बघा काय दिलेलं आहे या ठिकाणी? बघा, पडता अंधारू लागले हंबरू, हे या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. म्हणजेच काय? अंधार पडल्यावर ते काय करायला लागलेलं आहे? हंबरायला लागलेलं आहे. त्यानंतर वासरू कळपातून कुठे गेले? आता वासरू कळपातून कुठे गेले या सांगितले बघा. पहिलीच ओळ आहे काय? ओढाळ वासरू राणे आले फिरू. म्हणजे कुठे गेले ते? रानात. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न, कवितेतील ओढाळ शब्दाचा अर्थ काय? ओढाळ. आता ओढाळ म्हणजे बंदिस्त होणार आहे का? नाही. बंदिस्त म्हणजे काय? बांधून घातलेले. उन्हाळ. उन्हाळ म्हणजे काय होणार आहे? ओढाळ. उन्हाळ म्हणजे काय होणार आहे? ओढाळ. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? उन्हाळ. मोकळा म्हणू शकत नाहीये. त्यानंतर उत्साही पण होत नाहीये. तर या दिलेल्या कवितेमधून आपल्याला एकच उत्तर सापडते, ते म्हणजे कोणतं? ओढाळ या शब्दाचा समानार्थी शब्द होतो पर्याय क्रमांक 2 मधील उन्हाळ. म्हणजे कुठलंही बंधन नसताना ते बिनधास्त फिरत आहे. उन्हाळ. आपण मराठीमध्ये एक वाक्यप्रचार वापरतो बघा, का उन्हाळक्या करत फिरत आहे. ग्रामीण भागामध्ये हा शब्द वापरतो. म्हणजे उन्हाळक्या म्हणजे काय? कुठलाही कामधंदा नसताना मनमुराद फिरणे. या पद्धतीने इथं दिलेलं आहे. ओढाळ म्हणजेच काय? उन्हाळ. त्यानंतर 19वा प्रश्न बघा, खूप थकल्यानंतर वासराला कशाची आठवण झाली? आता इथं सांगितले काय आहे? थकुनिया सरता हुरूप, थकुनिया सरता हुरूप, आठवे कळप तया लागले. म्हणजे त्याला काय आठवतंय? कळप. म्हणजे कशाची आठवण झाली त्याला? कळपाची. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने कवितेवरती आपल्याला 16 ते प्रश्न क्रमांक 19 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 बघा, पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द ओळखाय सांगितलं. शुद्ध हा दरवर्षी परीक्षेला एक प्रश्न विचारला जातो, शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द. आता चालीरीतीला एक गोष्ट ध्यानात घ्या. चालीरीती हा शब्द नेहमी
अशा पद्धतीने लिहिला जातो. ल ला दुसरी वेलांटी, र ला पहिली वेलांटी आणि त ला दुसरी वेलांटी. जेव्हा याचा नियम आहे मराठी शब्दातील अंत्याक्षर दीर्घ स्वरांत असेल तर उपांत इकार अथवा उकार ऱ्हस्व असतो. आता या ठिकाणी आपल्याला सांगितलं चालीरीती मधला हा जो की आहे ही काय आहे उपांत अंत्याक्षर दीर्घ स्वरांत दिले म्हणजे दीर्घ आहे. या ठिकाणी ती म्हणजेच काय आहे हा दीर्घ ई या ठिकाणी दिलेला आहे. दिसत नाही या ठिकाणी बघा हा जो आहे ई हा काय अशा पद्धतीने आहे दीर्घ ई आहे. मग जेव्हा शेवटचं अक्षर दीर्घ ई असतं मराठीमध्ये तेव्हा त्याच्या अगोदरचं अक्षर हे नेहमी काय असतं ऱ्हस्व असतं. मग हा ई दिला या ठिकाणी ई किंवा या ठिकाणी काय पाहिजे होता उ पाहिजे होता. पण या ठिकाणी काय आलेलं आहे र ला पहिली वेलांटी म्हणजेच काय हा ई या ठिकाणी आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 मधील चालीरीती हा शब्द काय आहे योग्य आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 21. पुढील पैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. गटात न बसणारा शब्द आता बघा 4 शब्द या ठिकाणी आपल्याला दिलेले त्यापैकी गटात न बसणारा शब्द कोणता हा आपल्याला शोधायचा आहे. बघा घमेंड गर्व आणि अहता. घमेंड गर्व आणि अहता म्हणजेच काय तर एक आपण म्हणतो त्याला इंग्रजी शब्द आहे इगो दाखवणे आपण म्हणतो. मग घमेंड गर्व आणि अहता हे काय झाले 3 शब्द. हे तिन्ही शब्द काय आहेत समानार्थी आहेत. तिन्ही शब्द समानार्थी आहेत. राहिलेला एकच शब्द आहे तो म्हणजे कोणता डौलदारपणा. हा मात्र समानार्थी शब्द नाहीये कारण डौलदारपणाचा समानार्थी शब्द काय तो रुबाब आणि डौल हा हे समानार्थी शब्द आहेत. म्हणून गटात न बसणारा शब्द कोणता आहे पर्याय क्रमांक 3 मधील डौलदारपणा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता. आता कोणालाही कळू न देता याचा अर्थ काय होतो बिनबोबाट. हा आपण म्हणतो कोणताही बोबाटा न करता काय करणे एखादं कार्य तडीस नेणे म्हणजे पूर्ण करणे याला म्हटलं जातं बिनबोबाट. हा म्हणजे आपण जी कृती करत आहे ती कृती कोणालाही न सांगता जोपर्यंत आपण सक्सेस होत नाही तोपर्यंत आपण शांत असतो आणि जेव्हा आपल्याला सक्सेस मिळतं तेव्हा आपण काय करतो ती गोष्ट इतरांना सांगतो याला म्हटलं जातं बिनबोबाट. आता यानंतर दुसरा आहे बघा बिनतक्रार. बिनतक्रार म्हणजे काय कोणतीही तक्रार न करता कृती करणं. कोणतीही तक्रार न करता म्हणजे बघा आपण एखाद्या हॉटेलला जर जेवायला गेल्यानंतर आपल्याला जर जेवण जर आवडलं नाही तर आपण तिथं तक्रार करतो. पण काही लोक असे की बिन तक्रार करता जेवतात म्हणजे कोणतीही तक्रार न करता कृती करणं. म्हणजे आता आपण टीईटीचा अभ्यास करतोय तर टीईटीचा अभ्यास करताना आपल्याला बिन तक्रार करता अभ्यास करावा लागेल की मला हे नाही मला ते नाही असं म्हणून आता चालणार नाही कारण फार कमी वेळ राहिलेला आहे ना आपल्याला बिन तक्रार करता अभ्यास करणं गरजेचं आहे. आता बिनधोक म्हणजे काय कोणताही धोका न पत्करता म्हणजे एखादी गोष्ट आहे आता सांगितलं मी तुम्हाला काय जानेवारी फेब्रुवारी मध्ये काय होणार आहे दुसरी टीआयटी परीक्षा होणार आहे. दुसरी टीआयटी परीक्षा होत असताना आपल्याला काय झालं पाहिजे सर्वात महत्वाचं टीईटी परीक्षा यावर्षी पास होणं गरजेचं आहे. मग टीईटी परीक्षा पास होताना आपण बिन तक्रार अभ्यास करायला सुरुवात केली. मग आता काय केलं पाहिजे बिन धोका म्हणजे कोणताही धोका न पत्करता आपल्याला टीआयटीची सुद्धा तयारी करावी लागेल. म्हणून इथं काय आहे बिनधोक. बिनधोक म्हणजे काय कोणताही धोका न पत्करता. आता बिनधास्त म्हणजे काय बिनधास्त आपण म्हणतो बिनधास्त आहे तो त्याला कोणतंही टेन्शन नाही म्हणजेच काय बिनधास्त म्हणजे कोणतीही काळजी न करता काय ना कोणतीही काळजी न करता म्हणजेच बिनधास्त कोणतीही भीती न बाळगता आपण परीक्षेला सामोरं जाणं गरजेचं आहे. जर भीती बाळगली तर अनामिक भीती होते ना आपलं नुकसान होतं. म्हणून कोणतीही भीती न बाळगता येणाऱ्या टीईटी परीक्षेला आपण काय केलं पाहिजे सामोरं गेलं पाहिजे यालाच म्हटलं जातं बिनधास्त. आता प्रश्न क्रमांक 23 बघा बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळाल्याने. बघा हा प्रश्न पुढच्या पानावरती आहे. बँकेतील हिशोबात गडबड झाल्याने मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुनाने डॅश योग्य वाक्यप्रचार वापरून वाक्य पूर्ण करा. बघा बँकेतील कारकुनाने जो काय भ्रष्टाचार केला तो तिथल्या मॅनेजरला कळाला तर तिथला कारकून काय करेल तोंड कशी पडेल का नाही
नाही. तोंड वेशी पडण्याचा अर्थ काय होतो? तोंड वेशी पडणे म्हणजे काय? एखादी गोष्ट आपण बोललेला असतो आणि ती कृतीत जर नाही आली तर आपण तिथं त्या व्यक्तीच्या पुढे आपण स्वतःला एक्सप्लेन करू शकत नाही. याला म्हटलं जातं तोंड वेशी पडणे. त्यानंतर तोंडात शेण घालणे म्हणजे काय? समाजाला जी कृती मान्य नाहीये असं म्हणजे वाईट कृती आपण जेव्हा करतो तेव्हा आपण काय म्हणतो की तोंडात शेण घालणे. तोंड काळे करणे म्हणजे काय? तर पळून जाणे, पसार होणे. त्याला दुसरा एक वाक्यप्रचार आहे पसार होणे म्हणजे काय? तोंड काळे करणे, दृष्टीच्या आड जाणे, तिथून नाहीस होणे. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे? तोंड काळे करणे. आणि तोंडचे पाणी पळणे म्हणजे काय? तोंडचे पाणी पडणे याचा अर्थ काय? जास्त भीती वाटल्यामुळे एक्झॅक्टली काय कृती करायची हे न सुचणे म्हणजे तोंडचे पाणी पडणे. प्रश्न क्रमांक 24 बघा. तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या या वाक्यातील अधोरेखित अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? आता या ठिकाणी सुद्धा अधोरेखित शब्द केलेला नाहीये पण बघा क्रियाविशेषण काय सांगतं? क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. क्रियापद या ठिकाणी आहे वाढल्या. वाढल्याबद्दल अधिक माहिती कोणी सांगितल्या का? कशा वाढल्या, कुठे वाढल्या? नाहीये. म्हणजे काय? हे क्रियाविशेषण नाहीये. उभयान्वयी अव्यय. आता पानावर आहे ते बघू आपण. उभयान्वयी अव्यय काय सांगतं? तर दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा शब्द. मग या ठिकाणी दिलेल्या वाक्यामध्ये दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा शब्द आहे का? नाही. 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 म्हणजेच काय? उभयान्वयी अव्यय सुद्धा उत्तर येणार नाहीये. आता केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय? आपल्या मनातील असणाऱ्या भावना व्यक्त करणारे शब्द की ज्याच्या शेवटी काय येतं? हे उद्गारवाचक चिन्ह येत असतं. असं आलेलं आहे का यामध्ये एखादा भावना व्यक्त करणारा शब्द? नाही. नाही. म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय सुद्धा नाही. मग राहिला कोणता? पर्याय क्रमांक 3 शब्दयोगी अव्यय. आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय बघा? शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? तर नामांना किंवा सर्वनामांना जोडून येणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय. आता या ठिकाणी आहे बघा पानावर. या ठिकाणी पानावर हा शब्द जोडून आलेला आहे. आता मुळात वर हा शब्द काय आहे? याची मूळ जात कोणती? मूळ या वर या शब्दाची मूळ जात कोणती? नाम. लग्न मंडपामध्ये भटजी घोषणा करतो बघा, वर मुलाला लवकरात लवकर लग्न मंडपामध्ये हजर करा. म्हणजेच काय झालं? वर म्हणजे काय? नवरा मुलगा. म्हणजे तो काय झाला? नाम झाला. मग नाम आहे पण या ठिकाणी ते काय झालंय? नामाचं काम त्याने केलंय का? तर नाहीये. पान या शब्दाला काय झालेलं आहे? ते जोडून आले. म्हणून या ठिकाणी याने काय काम केलं? शब्दयोगी अव्ययाचं काम केलं. कारण शब्दयोगी अव्ययाची व्याख्या काय आहे? नामांना किंवा सर्वनामांना जोडून येणारा शब्द. या ठिकाणी पान हा शब्द आहे. या शब्दाला काय झालेला आहे? तो जोडून या ठिकाणी आलेला आहे. म्हणून याला काय म्हटलं जाईल? शब्दयोगी अव्यय. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3 काय? शब्दयोगी अव्यय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 25वा. धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाले. धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र. आता धाकट्या भावाला पत्र लिहित आहे म्हणजेच काय आहे? कुटुंबामधल्याच एका व्यक्तीला पत्र लिहित आहे म्हणून त्याला म्हटलं जातं कौटुंबिक पत्र. कुटुंबातील व्यक्तीला लिहिलेलं पत्र आहे म्हणून याला काय म्हणायचं? कौटुंबिक पत्र. आता या ठिकाणी बाकीचे पत्र प्रकार समजून घ्या. आता चौकशी पत्र म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीबद्दल चौकशी करणारं पत्र येतं. मग ही गोष्ट अशी का घडली हे जेव्हा आपण पत्राच्या माध्यमातून विचारतो तेव्हा त्याला म्हटलं जातं चौकशी पत्र. त्यानंतर अभिनंदन पत्र. आता अभिनंदन पत्र म्हणजे काय? समजा धाकट्या भावाला परीक्षेत जर पहिला क्रमांक आला असता तर त्याचं आपण काय केलं असतं? कौतुक केलं असतं, अभिनंदन केलं असतं. मग ते कशामध्ये केलं असतं? अभिनंदन पत्र. आता तक्रार पत्र कशामध्ये जातं? तर आपल्याला जो काही त्रास होतोय त्या त्रासाबद्दल पुढच्या व्यक्तीला समजावं म्हणून आपण ती काय करतो? तक्रार करतो.
हा, आता आवेदन पत्र एक समजून घ्या. आवेदन म्हणजे काय? नोकरीसाठी अर्ज करणारे पत्र. हा प्रश्न 2016 विचारण्यात आलेला आहे, पुढच्या पेपरमध्ये आहे. नोकरीसाठी जो आपण अर्ज करतो त्याला काय म्हणतो आपण? आवेदन. आवेदन म्हणजे अर्ज करणे. हा, आवेदन. त्यानंतर मागणी म्हणजे काय? आपल्याला एखादी गोष्ट जी गरजेची आहे, साहित्य असेल, वस्तू असेल, तर याची आपण काय करतो? मागणी करणारं पत्र लिहितो, त्याला आपण म्हटलं जातं मागणी पत्र. तक्रार अर्ज आपण पाहिलं, होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार नोंदवणारे पत्र. विनंती अर्ज म्हणजे काय? आपल्याला जो त्रास होत आहे तो कमी होण्यासाठी एखादी विनंती करणारं पत्र. म्हणजे काय? होणारा त्रास कमी होण्यासाठी विनंती करणारे पत्र, याला म्हटलं जातं विनंती अर्ज. आणि शेवटचा हा समजून घ्या, निमंत्रण पत्र. आता निमंत्रण पत्र म्हणजे काय? एखाद्या कार्यक्रमासाठी मान्यवर व्यक्तीला उपस्थित राहण्यासाठी विनंती करणारे पत्र, त्याला म्हटलं जातं निमंत्रण पत्र. हा प्रश्न मागच्या वर्षी 2020 जानेवारीमध्ये जी परीक्षा झाली त्यामध्ये हा विचारण्यात आलेला आहे, निमंत्रण पत्र. त्यामुळे आपल्याला हे पत्राचे प्रकार समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 26. यामध्ये काय सांगले? 1998 साली परिवजनात येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? 71वे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते द.मा. मिरासदार. त्या अनुषंगाने आपल्याला झालेली साहित्य संमेलन थोडीफार माहिती करून घेणं गरजेचं आहे. बघा, आता या ठिकाणी आपल्याला माहिती दिल्या. द.मा. मिरासदार यांचं पूर्ण नाव काय आहे? दत्तात्रय मारुती मिरासदार. यांचा जन्म 14 एप्रिल 1927 रोजी अकलूज या गावी झाला. ते काय होते? 1998 साली जे 71वा अधिवेशन भरलं होतं, कुठं? परिवैजनाथ. या परिवैजनाथ येथील भरलेल्या साहित्य संमेलनाचे ते कोण होते? अध्यक्ष होते. आता वि. द. घाटे यांच्याबद्दल माहिती काय सांगितली? विठ्ठल दत्तात्रय घाटे. ते 1953 साली जे मराठी साहित्य संमेलन भरलं होतं, कुठं? अहमदाबाद या ठिकाणी. त्या अहमदाबाद अधिवेशनाचे काय होते? ते अध्यक्ष होते. आता मारुती चित्तमपल्ली यांचा काय जन्म आहे? 5 नोव्हेंबर 1932 सोलापूर. आणि नास इनामदार यांचा जन्म आहे 23 नोव्हेंबर 1923. आता इनामदार यांनाच ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून ओळखलं जातं. एवढीच फक्त माहिती आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 27. मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोणाला ओळखले जाते? आद्य चरित्रकार, तर त्याचं उत्तर आहे माहिमभट. पर्याय क्रमांक 2. आता चक्रधर स्वामी कोण होते? तर जो महानुपंत होता त्या महानुपंथाचे काय होते? ते संस्थापक होते, चक्रधर स्वामी. आता श्री चक्रधर स्वामी यांचा आपल्याला मला वाटतं इयत्ता 7वी किंवा इयत्ता 8वीला लीळाचरित्र नावाचा काहीतरी ग्रंथ होता. तो माहिमभट यांनी लिहिलेला होता, पण त्यामध्ये आपल्याला चक्रधर स्वामींबद्दल थोडक्यात माहिती दिली होती. आता यामध्ये नंतर माहिमभट हे काय आहेत? मराठी भाषेतील पहिले आद्य चरित्रकार. इथं आज प्रश्न विचारलाय, आद्य चरित्रकार कोणाला म्हणून ओळखलं जातं? तर त्याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 माहिमभट. त्यांनी लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. परीक्षेत प्रश्न विचारला जातो, लीळाचरित्र हा ग्रंथ कोण लिहिला? लीळाचरित्र हा पहिला काय आहे? गद्य ग्रंथ आहे. गद्य ग्रंथ म्हणून यांना काय म्हटलं जातं? आद्य चरित्रकार म्हणून ओळखलं जातं. असा प्रश्न विचारला जाईल, मराठी भाषेतील पहिला गद्य ग्रंथ कोणता? तर उत्तर काय येईल? लीळाचरित्र. त्यानंतर नागदेवाचार्य. आता जी श्री चक्रधर स्वामी जे होते महानुभाव पंथाचे संस्थापक, यांचे हे पटशिष्य होते. आणि पंथातील पहिले ते नंतर काय बनले? आचार्य बनले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांच्याबद्दल माहिती करून घेणं. औसालाच महदंबा असं सुद्धा संबोधलं जातं. त्यांना मराठी भाषेतील पहिली स्त्री कवयित्री म्हटलं जातं. पहिली स्त्री कवयित्री. मराठी भाषेतील त्या पहिल्या स्त्री कवयित्री की ज्यांनी कविता लिहायला सुरुवात केली होती. म्हणून मराठी भाषेतील पहिल्या स्त्री कवयित्री असा जर प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर येईल औसा किंवा महदंबा. आता या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला काही गोष्टी माहित पाहिजेत. बघा, मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी, उत्तर आहे यमुना पर्यटन. यमुना पर्यटन ही कुणी लिहिली कादंबरी? नाव काय? बाबा पद्मनी. बाबा पद्मनी यांनी काय केलेली? यमुना पर्यटन ही पहिली कादंबरी लिहिलेली आहे, पहिली सामाजिक कादंबरी, लक्षात ठेवा. त्यानंतर मराठीतील पहिली स्त्री निबंधकार,
ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे यांच्याविषयी परीक्षा पेपर क्रमांक 2 मध्ये एक तरी प्रश्न विचारला जातोय, बऱ्याच वेळेला विचारला गेलेला आहे. मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण आहेत? वि.स. खांडेकर. वि.स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीत काय केलेलं आहे? ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. ययाती ही साहित्य कृती कसली आहे हा प्रश्न पण विचारलाय. कसले आहे? कादंबरी. ययाती काय आहे? कादंबरी. कोणाची आहे? वि.स. खांडेकर यांची. मराठीतील पहिला ग्रंथ कुठला? सप्तशती, गाथा सप्तशती. जो जुना ग्रंथ आहे आणि जो सापडलेला आहे या ग्रंथाच्या अनुषंगाने काय करायला लागले? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. कशाच्या मदतीनं? गाथा सप्तशती या ग्रंथाच्या मदतीनं. म्हणून मराठीतील पहिला ग्रंथ म्हणून सप्तशती या ग्रंथाला ओळखलं जातं. आणि मराठीतील पहिलं उपलब्ध वाक्य कोणतं आहे? श्री चामुंडेश्वराय करविले. हे कुठं सापडलेलं आहे? तर कर्नाटक मधील श्रवणबेळगोळ. श्रवणबेळगोळ येथील जे बाहुबली किंवा गोमटेश्वराची जी काही मूर्ती आहे त्या मूर्तीच्या खाली सापडलेलं हे एक उपलब्ध वाक्य आहे. मराठीतील पहिलं उपलब्ध वाक्य. आणि मराठीतील पहिला ग्रंथ कोणता? गाथा सप्तशती. पुढचा प्रश्न, मराठीतील पहिला आद्य ग्रंथ आपण बघितला कुठला? विवेक सिंधू. कोण लिहिला? मुकुंदराज यांनी. आणि मराठीतील पहिले आद्य कवी सुद्धा मुकुंदराज यांनाच ओळखलं जातं. त्यानंतर मराठीतील पहिले गद्यचरित्र या ठिकाणी आपण बघितलं. लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिला. हा कसला आहे? पहिला गद्य ग्रंथ. त्यानंतर पुढचा, मराठीतील आद्य कवयित्री कोण आहे? महदंबा. जे आपण या ठिकाणी बघितलं त्यांनाच काय म्हटलं जातं? औसा. अशा पद्धतीनं 27 प्रश्न आपले झाले. पुढचा प्रश्न 28वा. पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. आता कुठला ओळखायचा आपल्याला? पुल्लिंगी शब्द. पुल्लिंगी शब्द म्हणजे काय? मराठी व्याकरणामध्ये लिंग या घटकामध्ये एकूण 3 घटक पडतात. पहिला पुल्लिंगी, दुसरा स्त्रीलिंगी आणि तिसरा नपुंसकलिंगी. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. पुल्लिंगी म्हणजे काय? पुरुष जातीचा बोध होतो. पुल्लिंगी म्हणजे काय? स्त्री जातीचा बोध होतो. आणि नपुंसकलिंगी म्हणजे काय? दोन्ही जातीचा बोध होत नाही. आता आपल्याला या 28 प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. बघा, ग्रंथ त्याचं लिंग कोणतं? कुठला बोध होतोय? पुल्लिंगी. तो ग्रंथ. पुल्लिंगी. आपण काय म्हणतो? तो ग्रंथ. म्हणजे हा शब्द झाला पुल्लिंग. त्यानंतर दुसरा शब्द काय आहे? पोथी. स्त्रीलिंगी. ती पोथी. बघा, तो ग्रंथ, ती पोथी. म्हणजे हा काय झाला? स्त्रीलिंगी. म्हणजे स्त्रीलिंगी शब्द झाला. त्यानंतर तिसरा आहे पुस्तक. ते पुस्तक. नपुंसकलिंगी. म्हणजे हे काय झालं? नपुंसकलिंगी. आणि शेवटचा काय आहे? वही. ती वही. स्त्रीलिंगी. वही. म्हणजे हा काय झाला? स्त्रीलिंगी झाला. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय? पुल्लिंगी शब्द ओळखा. पुल्लिंगी पुरुष जातीचा बोध होणारा. पुरुष जातीचा काय आहे? तो हे सर्वनाम वापरलं जातं. या ठिकाणी काय होणार? ग्रंथ हा कसला शब्द आहे? पुल्लिंगी शब्द आहे. कारण या ठिकाणी काय होतं? पुरुष जातीचा बोध होत आहे. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी दिले. लिंग म्हणजे काय? नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे हे ज्यावरून समजतं त्याला काय म्हटले? लिंग असं म्हटलं जातं. प्रकार दिले पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि शेवटचा नपुंसक लिंगी. असे एकूण काय आहेत? 3 प्रकार पडतात. पुढचा 29वा प्रश्न बघा काय आहे? केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव. केशव कुमार म्हटले. परीक्षेत 2 प्रश्न येतात. केशव कुमार हे विचारले जातात. केशव कुमार आणि दुसरे कोण आहेत? केशव सूतला पहिला अवकार द्या. दुसरा अवकार दिला तर काय होईल? धागा. सूतला नेहमी पहिला अवकार द्यायचा. सूत म्हणजे मुलगा, म्हणजे केशवांचा मुलगा म्हणून केशव सूत असं नाव दिले. आता या ठिकाणी बघा केशव कुमार म्हणले. केशव कुमार म्हणजे प्र के आत्रे. प्रल्हाद केशव आत्रे असं त्यांचं काय आहे? पूर्ण नाव आहे. काय? प्र के
आत्रे यांना काय म्हणलं जातं? केशव प्रल्हाद केशव आत्रे. हा, प्र के आत्रे हे उत्तर या ठिकाणी असेल. आता या ठिकाणी बघा, कृ के दामले, कृष्णाजी केशव दामले यांना काय म्हटलं जातं? केशव सूत म्हटलं जातं. म्हणजे केशव हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे आणि त्यांचा मुलगा सूत म्हणजे कोण? मुलगा. या टोपण नावाने त्यांनी काय केलं? लिखाण केलेलं आहे मराठी भाषेमध्ये. त्यानंतर राम गणेश गडकरी, गडकरींचं नाव काय आहे? टोपण नाव गोविंदाग्रज. त्यानंतर वि वा शिरवाडकर, वि वा शिरवाडकर म्हणजेच कोण? विष्णू वामन शिरवाडकर. त्यांनाच मराठी व्याकरणामध्ये काय म्हटलं जातं? कुसुमाग्रज. आता कुसुमाग्रज यांचा जन्मदिन कधी? 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून वापरला जातो. मराठी भाषा दिन किंवा मराठी दिन म्हणून पाळला जातो किंवा साजरा केला जातो. कुठला? मराठी भाषा दिन म्हणून. कोणाचा? वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी. त्यानंतर बघा, आत्माराम रावजी देशपांडे यांना काय म्हणलं जातं? कवी अनिल. कवी अनिल कोण? आत्माराम रावजी देशपांडे. आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना काय म्हणलं जातं? बालकवी आणि कलापी या नावानं संबोधलं जातं. आणि माधव त्र्यंबक पटवर्धन यांना माधव ज्युलियन या नावानं ओळखलं जातं. आणि नारायण मुरलीधर गुप्ते यांना कवी बी नावानं ओळखलं जातं. परीक्षेत हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कवी बी या टोपण नावाने कोणी लेखन केलं? कोणी? नारायण मुरलीधर गुप्ते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, शेवटचा. पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे? कठोर वर्ण, पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे? आता दरवर्षी कठोर वर्ण किंवा मृदू वर्णावरती प्रश्न परीक्षेला विचारला जातो, म्हणून हा घटक समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. बघा, आपल्याला एक वाक्यप्रचार आहे, मी या ठिकाणी एक्सप्लेन करतो. कचाट्यात पडणे हा वाक्यप्रचार या ठिकाणी मी लिहिला. कचाट्यात पडणे यामधलं पहिलं अक्षर काय आहे? क. ते मी या ठिकाणी उभं लिहिलं. यानंतर दुसरं अक्षर काय आहे? च. त्यानंतर ट. आता य या ठिकाणी काय आहे? ट ला जोडून आलेलं आहे, म्हणून हे या ठिकाणी घ्यायचं नाही. मग काय घेतलं शेवटी आपण? त. त्यानंतर प. आणि हे जे डमी आहे याला काही अर्थ नाहीये, म्हणून काय झालं? क च ट त प हे आपण या ठिकाणी अक्षर घेतलेली आहे. आता यानंतर आपल्याला पुढचे सगळ्यांना माहिती आहे, क नंतर पुढच्या क्रमाने येणारे कुठले कुठले अक्षर आहेत? ख ख ग घ आणि नो. माईक मध्ये ठेवा म्हणजे सगळ्यांना समजेल. च नंतर येतं ते छ, ज, ज, त्र. ट नंतर येणार ठ, ड, ढ, न. ट नंतर थ, द, ध, न. प नंतर फ, ब, भ आणि म. हे एकूण 25 काय झाले? वर्ण झाले. या 25 वर्णांना काय म्हटलं जातं? स्पर्शव्यंजन. त्यांना म्हटलं जातं स्पर्श व्यंजन. आता स्पर्श व्यंजन का म्हणायचं? तर यांचा उच्चार करताना मुखातील अवयवांचा एकमेकांना काय होतो? स्पर्श होतो, म्हणून याला म्हटलं जातं स्पर्श व्यंजन. जे एकूण किती आहे? 25 आहे. आता याचं वर्गीकरण केले, या 25 वर्णाचं वर्गीकरण कसं होतंय बघा. या 25 वर्णांचं वर्गीकरण बघा. सुरुवातीला 2-2 चे गट केले जातात. या पद्धतीने 2-2 चे गट केले, दिसतंय का? हे 2-2 चे वर्गीकरण केले. 2-2 चे वर्गीकरण केल्यानंतर पहिला अक्षर काय आहे या ठिकाणी? क. म्हणून याला काय म्हणायचं? कठोर वर्ण. त्यानंतर दुसरं काय आहे? कठोर नंतर मृदू. आणि शेवटचं येतं ते म्हणजे काय? अनुनासिके. अनुनासिके म्हणजे काय? तर ज्याचा उच्चार नाकातून केला जातो. आपल्याकडे एक गायक होता हिमेश रेशमिया म्हणून, त्यांच्यावरती जास्त टीका केली होती. काय? की तो गायक काय करतो? नाकातून गाणी म्हणतो. म्हणजेच नाकातून गाणी म्हणणे म्हणजेच काय? अनुनासिकांचा जास्तीत जास्त वापर करणं. म्हणजे य, त्र, न, आणि म याचा उच्चार कशातून होतो? नाकातून होतो, म्हणून याला म्हटलं जातं अनुनासिके. नासिका म्हणजे नाक. मृदू म्हणजे काय? ज्याचा उच्चार करणं थोडंसं आपल्याला
सोपा आहे, मृदू आहे. कठोर म्हणजे ज्याचा उच्चार करणं थोडस आपल्याला वेळ जातो, त्याला म्हटलं जातं कठोर. म्हणजेच या पद्धतीने आपल्या इथे काय झालेले प्रश्न झाले. आता 30वा प्रश्नाला आपण उत्तर काय बघतोय, पुढील पैकी कठोर वर्ण कोणता? मग कोणता असणार आहे कठोर वर्ण? प, ब, भ, ध यापैकी कोणता? या ठिकाणी आहे ना प दिलेला आहे. प हा काय आहे? कठोर आहे. हा, त्यामुळे हे लक्षात ठेवा. हा परीक्षेत दरवर्षी प्रश्न विचारला जात आहे. समजलं का? हो सर. ओके. इथं आपले 2014 सालची मराठीची प्रश्नपत्रिका संपलेली आहे. आता आपली राहिलेली जे आहेत ते आपण उद्या बघणार आहे. काही जणांचा आवाज येत नाही असं आहे. बाकीच्यांना आवाज येतोय, काही जणांना आवाज येत नाही. ज्यांना आवाज क्लिअर येत नाही त्यांनी थोडस नेटवर्क चेक करा. ओके, आपलं इथं आजचं लेक्चर संपलेलं आहे. जे काय आहे उद्या आपलं पुढचा विषय चालू होईल. ओके सर सर हा बोला. सर, शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हो, आज तुम्हालाही राज्यस्तरीय कित्येक गुणवंत दिनाच्या शिक्षक गुण शुभेच्छा. हा. सन्मान पुरस्कार मिळाला, त्याबद्दल पण तुमचं हार्दिक अभिनंदन. हो हो, धन्यवाद धन्यवाद. तुम्हाला पण शिक्षक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हॅलो सर. थँक्यू सर. हा बोला. हॅलो सर, तुम्हाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हाला जो गुणगौरव मिळाला, पुरस्कार मिळाला, त्याबद्दलही तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सर. हो, धन्यवाद मॅडम. सर हॅलो, तुम्हाला सर. हार्दिक शुभेच्छा शिक्षक दिन. हो, धन्यवाद धन्यवाद. हॅलो सर. हा बोला. सर, हा तुम्हाला शुभेच्छा सर. आणि सर ते हिंदीचं तुम्ही फोटो टाकणार होते सर, ते टाकल्या गेला नाही. हा, फोटो मी पाठवतो पुस्तकाचा. ठीक आहे, थँक्यू सर. हो चालेल, ठीक. ओके, आजचं लेक्चर आपल्या इथे संपलेलं आहे. उद्या आपलं लेक्चर चालू होईल.